या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांच्या कामगार गड या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ इंद्रायणी नगर भोसरी MIDC या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। कामगार गड या कार्यालयाचं उद्घाटन माननीय श्री संतोष धुरी साहेब, सरचिटणीस मनसे कामगार सेना यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मनसे कामगार सेनेचे संयुक्त चिटणीस निशांत गायकवाड, रमेश उज्जैनकर उपाध्यक्ष मनसे कामगार सेना, रेमन कोळी उपाध्यक्ष मनसे कामगार सेना हे प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष नगरसेवक सचिन भाऊ चिखले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष हेमंत भाऊ डांगे, अंकुश आप्पा तापकीर, विभाग अध्यक्ष भोसरी विधानसभा निलेश सूर्यवंशी, चिटणीस महाराष्ट्र राज्य मनसे कामगार सेना संतोष महाजन, सदस्य मनसे कामगार सेना यांनी मान्यवरांचं स्वागत केले। या प्रसंगी शंकरराव तरपडे, लखन पांचाळ यांची मनसे कामगार सेना सदस्यपदी नेमणूक करण्यात आली। तसेच मनसे शहर संघटक दत्तात्रय होनकळस यांच्या मार्गदर्शनात भोसरी परिसरातील अनेक युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश घेतला। या प्रसंगी संतोष धुरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की कोणत्याही दबावाला बळी न पडता आपलं काम चोख पार पाडा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। सचिन भाऊ चिखले आणि अंकुश भाऊ तापकीर यांनी मान्यवरांचे आभार मानले। आणि आमच्यावर नेहमीच ज्यांचा आशीर्वाद असतो आणि ज्याचं लक्ष असतं ते सन्माननीय युवा नेते अमितजी ठाकरे। तो इकडच्या भूमिपुत्रांना रोजगार मिळतो आणि कालांतराने मग आहेच की ज्या वेळेला बोलतात ना गुळाची ढेप असेल तर डोंगरे येतातच, जमतातच, त्याप्रमाणे मग इकडून तिकडून आजूबाजूने बाहेरून लोक यायला सुरुवात करतात आणि हळूहळू मग स्थानिक काय होतं की स्थानिक लोकांची जी हक्क असतो त्या स्थानिक लोकांच्या हक्कावर मग कुऱ्हाड कशी घातली जाते, त्यांना मग त्याच्यापेक्षा कमी पगारामध्ये घेणं, त्यांना त्यांच्या ज्या काही फॅसिलिटीज असतात त्या न देणं, त्याच्यामुळे ते चांगली लोक मिळतात, त्यांना ती स्वस्त्यामध्ये लोक मिळतात आणि मग जी स्थानिक लोक आहेत जी हक्काने तिकडे नोकरीला लागलेली आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने काम मिळत असते, त्यांच्यामुळे कुठल्या तरी अन्याय करायचा म्हणजे कुठली तरी काहीतरी खोट्या आरोप करायचे वगैरे आणि ते नंतर मग ते त्यांच्यावर अन्याय करून त्यांना कुठून तरी काढून टाकायचं आणि हे प्रत्येक ठिकाणी चालतं। हे फक्त इकडे भोसरी MIDC मध्ये चालतं असं नाहीये, सगळ्या ठिकाणी या गोष्टी चालतात आणि त्याच्या करताच। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, भोसरी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।